कलेक्टर ऑफिस के सामने कुछ लोग बूढ़े, बच्चे, जवान, औरतें बैठे नज़र आईं। तो हमने उनसे पूछा कि मामला क्या है। तो पता चला कि हरसूल के संघर्ष नज़र बस्ती में तकरीबन 17 साल से ये लोग रह रहे थे कि अचानक एक दिन यहाँ इस बस्ती के मकानों को तोड़ दिया गया। अब इनका ये कहना है कि अब आखिर ये लोग जाएं तो कहाँ जाएं। इनकी दुख भरी कहानी इन्हीं की ज़बानी सुनिए। बोला। आम्हाला त्यानं काही 2 बोटाची सुद्धा चिठ्ठी दिली नाही। त्यानं एकदम आमच्यावर हल्ला केला आणि आज आम्ही 21 दिवस झाले इथं बसले। 24 तारखेला हल्ला केला, 25 तारखेला आम्ही इथं उपोषणाला बसले। आमचे लेकरं बाळ सारे उद्ध्वस्त केले आहे ना, उद्ध्वस्त केले। आणि आम्ही अर्धे माणसं इथं येतात, अर्धे माणसं तिथं राखायला। तिथं बी पोलीस, आता बी पोलीस परेशान, आम्हाला परेशान करून आले। तिथं तुम्ही उठा म्हणून सनी इथून हटवा तुमचा पसारा। पसारा तर आमचा तिथंच पडेल, चिंतक बोंदक आमच्या पसारात तरी आहे काय? काही नाही आमच्या पसाऱ्यात। आणि इथं येऊन सनी असं खाऊ राहिलो आम्ही भाकरी, वाळेल भाकरी, भाताच्या आणा इकडं वाळेल भाकरी खाऊ राहिलो आम्ही। तर आम्हाला आम्ही इतके मुसीबत मध्ये आहे की आम्हाला दुनिया या आणून देऊ राहिली। असं आमचं खाणं आहे। आम्ही लोकांच्या खाण्यावर जगू राहिलोय। आमचे माणसं येडेवाणी झाले, लेकरं येडेवाणी झाले। आमच्या लेकराच्या परीक्षा सुद्धा झाल्या नाही। सारे याच्यामध्ये मातीत मिळवलं। आमचे 7वी 5वी लेकरं आहेत, आमची परीक्षा झाल्या नाही आमच्या लेकराच्या। आणि आता आमचे लेकरं एका वर्षानं मागं पडून गेलेत। आता आम्ही करावं काय? जगाव कसं, राहाव कसं? पण मतीनं खाव प्यावं आम्ही कसं राहावं? पाणी येतोय, पाऊस येतोय, वारं सुटतोय, वावदान सुटतोय, मच्छरानं इथं मात लावली आमच्या होती करणं। काय करावं या सरकारला? हे सरकारनं इतकं कसं डोळे लावून बसले? आम्ही 21 दिवसापासून सनी लावून बसलो होतो। आम्ही लेकरं बाळाचे आम्ही त्याला दिसत नाही का आंधळ झालंय का ते? किती वर्षापासून तिथे राहतात? आम्ही 17 वर्षापासून 17 वर्षापासून 17 वर्ष झाले। कोणी तुम्हाला तिथे येऊन नोटीस दिलेली आहे का? नाही सर, आम्हाला कोणीच नोटीस दिली नाही। काहीच नाही। तुमच्या घराला मीटर फिट झालेला आहे? हो। त्याचं बिलही भरतो तुम्ही? हो। तिथे कोणी रोखलेला नाही? नाही। आता तुम्ही काय करणार? आता जोपर्यंत आम्हाला घर मिळणार नाही सर, तोपर्यंत आम्ही इथंच बसणार। कारण की आमच्याकडे कोणीच आलेलं नाही। इलेक्शन मागायच्या वेळेस हर एक व्यक्ती येतो आमच्याकडे बघा। आज आमच्याकडे बघायला कोणी तयार नाही सर। पालकमंत्री साहेब इथून गेले गाडी घेऊन। मागच्या वेळेस त्यांची मीटिंग होती सुभेदार रामजी गेस्ट हाऊसमध्ये, इथून गेले सर। त्यांनी आम्हाला खिदळून डोकून बघितलं। इलेक्शनच्या वेळेस जनता लागती सरकारला। आणि आज आमच्याकडे इतका वाईट टाइम येऊन आज आमच्याकडे कोणता मंत्री संत्री कोणी यायला तयार नाही। आम्हाला आश्वासन देते तुम्हाला 2000 रुपये किराया देतो। आता इथं 2000 रुपये किरायाची रूम राहिलीच नाही सर, कुठंच नाहीये आता 2000 रुपये किराया। तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला पहिले व्यवस्था करा राहायची कुठं तरी। आम्ही असं म्हणत नाही का आम्हाला बंगल्यातच द्या, आम्हाला ज्या जागेवर त्या जागेवर का देत नाही? बरोबर आहे का नाही? बसेला आहे की ज्या दिवशी आम्ही तिथे झोपड्या टाकल्या होत्या अतिक्रमणाच्या जागेवर, की आमचा हक्क आहे म्हणून आम्ही इथं झोपड्या टाकतो। बिना नोटीसचं तुम्ही आम्हाला काढून दिले। अचानक तुम्ही JCB आणली, JCB आणून आमचं सगळे घरदार मोठे, कोणी आंघोळ करते, कोणी कपडे बदलते, कोणी जेवते, कोणी तब्येत बरोबर नाही आहे, कोणी डॉक्टरचं मेडिकल खाते। तुम्ही आमचं JCB फिरवली अचानक येऊन। आमचा हक्क काय आहे? सरकारची जिम्मेदारी काय आहे? मूलभूत अधिकार आम्हाला हवा। कलम 21 अनुसार आमचा हक्क हवा आम्हाला। हे सरकारला कळत नाही। ज्या वेळेस मतदान मागायला येतात त्या दिवशी पाया पडतात, 5 वर्षे खुर्ची सांभाळतात, 5 वर्षात लोक मेलेत की जगलेत हे बघायला येत नाही।
आमच्या मुलांनी शिक्षण शिकायला मी जास्त सगळं खाजगीकरण ठेवलं करून, नोकऱ्या नाही, आम्हाला कामं नाही, त्याचं करायचं काय? सरकार मायबाप असतो ना, जर का प्रजाच नाही तर राजा काय करा? प्रजाला राजाची सांभाळणं गरजेचं आहे आणि राजानं प्रजाचं मनात काय दुःख आहे ते जरुरी जाणून घेण्यात यावं अशी माझी म्हणणी आहे. आणि जोपर्यंत आम्हाला घर देत नाही, आमचा निवारा देत नाही, तोपर्यंत आम्ही उठत नाही. तो जर म्हणला आम्ही तुम्हाला निवारा देतोय घर बांधूस तर, आणि तुम्ही ह्या निवाऱ्यातून आता तुमचे घरं बांधले त्या चाव्या घ्या, तर आम्ही इथंच ते आगच लागणार ह्या महाराष्ट्रातून आणि बाहेरच्या राज्यात पण. आता ही ठिणगी टाकली त्याने समजून विचार करून प्रॉपर विचार चांगला करावा, त्या विषयावर त्यांनी मान्य करावं. मी माझे 2 शब्द बोलून संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमच्या बापांनी लिहिलेला कायदा तोच ते आम्हाला शिकवतात. कलम 21 नुसार आमचा जगण्याचा अधिकार असून आम्ही त्यांना ओरडू सांगतोय, तरी पण त्यांना कळत नाही. तर ही सरकार नको आम्हाला. ज्यावेळेस सरकारला मतदान पाहिजे नसतं त्यावेळेस म्हणते आमच्याकडे बघा. आज आम्हाला इकडे बघायला कोणी तयार नाही. इथं आम्ही कसं राहतोय ते बघायला कोणी तयार नाही. आज आमच्या घरामध्ये सगळी धूळ येते, सगळी घाण पडते आमच्या जेवणामध्ये, सगळ्याची तब्येती खराब होते. कोणाला असं बरं वाटत नाहीये, कोणाचं पोट दुखतंय, कोणाचं गळा दुखतोय, सगळ्यांना इन्फेक्शन होतंय या घाणी धुळीचं. आज ही सरकार जर गरीबाला पाहत नसल तर ही सरकार नको आम्हाला. कशाला पाहिजे ही सरकार अशी? ज्यावेळेस मतदान घ्यायला येतात त्यावेळेस सांगता की आम्ही तुमची पूर्ण आशा पूर्ण करू. घर पाहिजे, घर. आज घरासाठी आम्ही तर बसलो. ही खोटी सरकार सांगते आम्हाला की कोणी बिगर छताचं राहणार नाही. आज आमच्या डोक्यावरून छत हरपून घेतली. आज आमचे लेकरं बाळ ह्या घाणीमध्ये, आज इथं कुत्र सुद्धा बसणार नाही अशा जागेमध्ये आम्ही बसलेलोय. हे कचऱ्यामध्ये, हे मच्छरच रात्रीच्या वेळेस असे किती आमच्या आजी आहे, त्यांची वय झाली. आज ह्या सरकारमुळं आज आम्ही रोडवर आलो. आमच्या अशा काही आजी आहे का त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, की रस्त्याने चालता सुद्धा येत नाही. त्यांना ह्या उन्हामुळे चक्कर येते. हे परिस्थिती सुद्धा ही सरकार जर आम्हाला पाहत नसल तर ही सरकार नको. अशा सरकारचा मी निषेध करते. बोला. आम्ही इथं आमचे घर तोडल्यामुळं बिना नोटीसचे आम्ही रस्त्यावर आलो. आम्हाला राहायला जागा नाही. आम्ही आधी 1-2 महिने किरायाच्या घरात राहत होतो. आधी किराया आम्हाला कमी होता, 500 ते 600 रुपये. पण आता किराया एवढा वाढलेला आहे की आमची ऐपत नाही आहे. आणि आम्ही अतिक्रमणच्या जागेवरती झोपड्या बांधून राहत असताना अतिक्रमणवाल्यांनी आमचे घरं बिना नोटीस देता तोडून टाकले. आणि याच्यावरती अधिकारी लोक काही दखल घेत नाहीत. त्यासाठी आमची हीच विनंती आहे की आम्हाला घरे मिळवून द्यावा. आम्ही बेघर झालेलो आहोत. आमचे लेकरं आणि बाळं आहेत. आमचं सामान सर्व इकडं तिकडं पसरलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर बसलो आहोत. आमच्या मागण्या ह्याच आहेत की आम्हाला त्यांनी येऊन बघावं, आमच्याकडे लक्ष घालावं आणि दखल घ्यावी. बस. बोला. आम्हाला त्यांना नोटीस दिलं नाही, नोटीस नाही तर नाही दिले. त्यांना आमचे बेगर नोटीसचे घरं तोडले, आमचे पसारे काढू दिले नाही. पसारे काढले नाही तर सारे पत्र सारे चेपून टाकले आमचे त्यांनी. आमच्या लेकरं बाळाचे जे शिक्षण पाणी होते तर दप्तरावर आमचे लेकराचे त्याच्यात दबून गेले. आज सारे चुरा केले. लेकरायला दप्तर नाही राहिले, लेकरायला कपडे नाही राहिले. आमच्या खाय प्यायचं होतं राशन पाणी ते सुद्धा मातीमोल केलं हे लोकांनी. मग आम्ही करायचं काय? आम्हाला घरं नाही, दारं नाही. आम्ही इथं येऊन बसलो. आता हे कलेक्टर म्हणतो महानगरपालिकेला जा, महानगरपालिका म्हणतो
कलेक्टरला जा. मग आम्ही करायचं काय? कोणाजवळ रडायचं, कोणाला बोलायचं आम्ही लोकांना? हा, हे आमचे एवढे भाषे भाऊ भावजाया बहिणी बाळा लेकी बाळी आम्ही रोडवर घेऊन बसलेलो आहे. हा, आमच्या लेकी बाळी जान जमान असून सनी आम्हाला रोडवर बसायचा टाईम आला. मग ह्यो सरकार करतो काय भाडकवचा? हा, या सरकारला आमचं दिसत नाही का आमचं काय चाललं म्हणून? आमच्या बहिणी बाळाला भाकरी नाही, आम्ही लोकांना काही अन्न दिलं असं तर त्याच्यावर दिवस काढतोय आम्ही. काय करायचं, काय खायचं आम्ही लोकांना? हा, या असे भाऊ बंधू येतात ते म्हणतात काय चाललं ताई, तुमचे घर कसे तुटले काय तुटले. 50 जणाला आम्ही सांगतो, कोणी आमचं निवारा करा, कोणी काही विचार करा आमच्यावाला. आमच्या घरादाराचा प्रश्न आहे. हा, हे सरकार काय झोपी गेला का? आम्ही इथं कशासाठी बसलो? आमच्या लेकरा बाळाला घेऊन बसलो. एवढाले भाषे मायाले कामधंदे करणारे ते सुद्धा आम्ही इथं महिन्यापासून बसलेलो आहे ना. पालकमंत्र्याकडे जा, इकडं जा, तिकडं जा. ते म्हणतो आज मी येत नाही, उद्या येतो, उद्या येत नाही, परवा येतो. हे आम्हाला चाटावर चाटा मारतात. आम्ही करायचं काय? गोरगरीब बसलेलं आहे आम्ही. कवर बसायचं यांच्या इंतजार करीत आम्ही. आमचं काही दखल घेत नाही. आमचं काही आम्ही इथले नागरिकच नाहीये का? नाही तर मग बाहेरच्या देशात काढून द्या यांनी आम्हाला. गाडी बाईला आणा, नाही तर मोटरसायकल आणा, नाही तर पायी काढा दिंडी. त्याला पुढं घाला ना, आम्हाला बी घाला, त्याला घाला दुसरीकडे नेऊन. आम्ही इथले नाही का? या मंत्र्याला काही दिसत नाही का आम्ही इथले नागरिक नाही का? आम्ही इथले नागरिक नसताना आम्हाला बाहेर देशात पाठवा, त्याच्यात बी राजी आम्ही. माझे 2 शब्द बोलते आणि ते माझा गळा बसलेला आहे, मला बोलता येत नाही एवढं.